अविवाहित शिक्षिका आणि LIC एजंट असलेल्या 53 वर्षीय संगीता मारुती चंदन शिवे यांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून त्यांची अमानुष हत्या केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने 2 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी दोघांचा शोध सुरू आहे. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहने आबिवली येथील रहिवासी संगीता चंदन शिवे या 14 जुलै रोजी LICच्या कामानिमित्त शहापूरला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. त्या परत न आल्यावर त्यांच्या भावाने 15 जुलै रोजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर 16 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर घोटी मार्गावरील SMBT मेडिकल कॉलेज समोर त्यांचा मृतदेह आढळून आला. गुन्हे शाखेने CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे दिगंबर आव्हाड 48 व तुषार रत्नपारखी 52 यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी LIC पॉलिसीच्या बहाण्याने शिक्षिकेला आसनगाव येथे बोलावून नेल्याची कबुली दिली. तिच्याकडून जबरदस्तीने मृत्यूपत्र व मालमत्तेच्या कागदपत्रांवर स्वतःला वारसदार म्हणून स्वाक्षऱ्या करून घेतल्यानंतर नाक व तोंड दाबून हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर मृतदेह कारमधून नाशिक रस्त्यावर फेकून दिल्याची माहिती तपासात समोर आली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस ठाणे कोळसेवाडी येथे संगीता चंदन शिवे ही जी मिसिंग दाखल होती, त्यानंतर त्या मिसिंगचा तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम ACP शेखर बागड्यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती. त्या मिसिंगच्या तपासामध्ये अशी माहिती मिळाली की मिसिंग महिला संगीता वानखेडे हिचा खून करण्यात आलेला आहे. तिची बॉडी नाशिक ग्रामीणच्या हद्दीमध्ये वाडेवरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून आली दिनांक 15/7 रोजी. त्या अनुषंगाने आपला समांतर तपास सुरू होता. त्या तपासामध्ये असे निष्पन्न झालं की सदर महिलेचा खून हा दिगंबर आव्हाड आणि तुषार रत्नपारखी, संतोष जाधव आणि विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे या 4 इसमांनी केलेला आहे. त्या अनुषंगाने दिगंबर आव्हाड आणि रत्नपारखी या ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली आणि पुराव्यांची जुळवाजुळव केली. त्यामध्ये असं निष्पन्न झालं की यांनी सदर महिलेचा खून करून तिची बॉडी वाडेवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेडिकल कॉलेज समोर सिन्नर घोटी मार्गालगत फेकून दिल्याचं निष्पन्न झालं. आव्हाड आणि रत्नपारखी हे त्या सदर महिलेच्या परिसरामध्ये राहणारे आणि बऱ्याच वर्षापासून त्यांची ओळख होती. प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं आहे की सदर महिलेचा खून हा तिची मालमत्ता किंवा तिची जी काही तिच्याकडे पैसे आणि इतर जी काही जंगम मालमत्ता होती ती हडप करण्याचा उद्देश असू शकतो, अशी प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झाली आहे. आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का? नाही, यापूर्वी काय आरोपींवर गुन्हे दाखल नाही.